उत्तर मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये घडामोडींना वेग आलेला दिसतोय। विनोद घोसाळकरांना काँग्रेसकडून लढण्याचा पटोलेंनी प्रस्ताव दिलाय आणि विनोद घोसाळकरांनी पटोलेंचा प्रस्ताव नाकारलेला आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, महत्त्वाची अपडेट येते, विनोद घोसाळकरांना काँग्रेसकडून लढवण्याचा पटोलेंचा प्रस्ताव होता, मात्र त्यांनी तो नाकारलाय। श्रद्धा, खरं तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेसला सोडण्यात आल्याचं काल आपण पत्रकार परिषदेत पाहिलं। त्यामुळे ह्या जागेवर ठाकरेंची शिवसेना ही विनोद घोसाळकर हे उमेदवार देऊन चाचपणी करत होती। विनोद घोसाळकर यांना प्रचार देखील सुरू करायला सांगितला होता। आपण पाहिलं असेल तर विनोद घोसाळकर यांचा प्रचार देखील सुरू होता, मात्र अचानक ही जागा काँग्रेसला दिल्याबद्दल एकंदरीतच आपण पाहिलं असेल सांगलीची जागा ही जो सांगलीच्या जागेवरून वाद होता, या बदल्यात काँग्रेस आग्रही होती सांगलीच्या जागेच्या, मात्र सांगलीऐवजी कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली। त्याचबरोबर रामटेकच्या जागेवर देखील आपण पाहिलं असेल तर ठाकरेंच्या शिवसैनिक मोठ्या प्रमाणात नाराज होते। त्यानंतर आता ही तिसरी जागा अशी आहे, उत्तर मुंबई मतदारसंघाची जागा आहे, ज्या जागेवर विनोद घोसाळकर यांनी पूर्णपणे तयारी केली होती। समोर महायुतीचे पियुष गोयल यांचं तगडं असं आव्हान त्यांना होतं, मात्र त्यांनी देखील तयारी केली होती। अशातच ही जागा काँग्रेसला गेल्याने त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल नाना पटोले असतील, वर्षा गायकवाड असतील यांची भेट घेतली होती आणि नाना पटोले यांनी त्यांना देखील प्रस्ताव दिला होता की तुम्ही आमच्याकडनं पाहिजे तर ही जागेसाठी निवडणूक लढा। या जागेसाठी काँग्रेसकडे सध्या तरी कोणता चेहरा नाही किंवा उमेदवार नाही आहे, मात्र विनोद घोसाळकर यांनी आज झालेल्या मातोश्रीवरील बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की उमेदवारी भेटली तर ठाकरेंच्या शिवसेनेतूनच भेटली पाहिजे आणि जर निवडणूक लढवली तर ठाकरेंच्या शिवसेनेमधूनच लढवणार। कारण सध्याचं चित्र पाहिलं तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे कोणताही मोठा चेहरा नाही। त्यामुळे सर्व उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा एकदा या जागेसाठी विचार करण्याचा भाग पडला आहे। नक्कीच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आणि विनोद घोसाळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। आदरणीय नानासाहेबांनी मला काल विचारलं की तुम्ही आमच्याकडे या पंजावरती लढा, पण मी त्यांना सांगितलं सध्या काय, मी एवढे वर्ष शिवसेनेत प्रचार केल्यानंतर केवळ या लोकसभेच्या जागेसाठी हा निर्णय मला घेता येणार नाहीये।